आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी विधान भवन कार्यालयात पोलिसांचा ईमेल आला होता। विधानसभा अध्यक्ष सोमवारी या संदर्भात गोळीबाराची माहिती घेणार आहेत। विधान भवन कार्यालयाला उल्हासनगर पोलिसांचा ईमेल आला होता। विधानसभा अध्यक्ष गणपत गायकवाड यांच्यावर काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। विधानसभा अध्यक्ष आता या प्रकरणी काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे। भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाची पोलिसांनी विधान भवनाला माहिती दिली होती आणि या संदर्भात ईमेल करत संपूर्ण माहिती दिली होती अशी माहिती समोर येते आहे। दरम्यान आता विधानसभा अध्यक्ष गणपत गायकवाड यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेत। चेतन, या गोळीबार प्रकरणी ईमेल हा आला होता आणि आता यानंतर विधानसभा अध्यक्ष काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। निश्चितच जगदीश, ज्या प्रकारे एक कार्यवाही असते, विधानसभा सदस्य असल्यामुळे गणपत गायकवाड यांना अटक करण्यापूर्वी पोलिसांना ही माहिती आहे ती विधिमंडळाला कळवणं बंधनकारक असतं आणि त्या प्रकारे आता आपण पाहत आहोत की त्यांना उल्हासनगर कोर्टातून आता पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे एक वेळ गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करत असल्याची माहिती जी आहे ती आता पोलिसांनी कळवलेली आहे। आता तुर्तास तरी 2 दिवस विधान भवन बंद आहे, शनिवार रविवार असल्यामुळे सुट्टी आहे, सार्वजनिक सुट्टी आहे। मात्र यानंतर सोमवारी या संदर्भातील कारवाईला दुजोरा देण्याचं काम आहे ते विधिमंडळाकडून केलं जाईल। मात्र सूत्रांकडून जी माहिती समोर येते की आता पोलिसांची पुढील कारवाई करण्याचा मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे, कारण एकदा विधिमंडळाकडून एक पोच पावती मिळाल्यानंतर ही कारवाई करता येताना कुठली अडचण पोलिसांना येत नाही। तुर्ताची माहिती समोर येते की ईमेलद्वारे पोलिसांनी या अटकेची माहिती विधिमंडळाला कळवलेली आहे आणि अध्यक्ष कार्यालयाकडूनही त्यास दुजोरा देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता ही पोच मिळाल्यामुळे पोलिसांचा पुढील कारवाईचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। जगदीश, चेतन, अशा प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष नेमकी काय कारवाई करतात? निश्चितच अद्यापपर्यंत त्यांना कुठलीही शिक्षा ठोठावण्यात आलेली नाहीये, त्यामुळे तुर्तास त्यांना अटक करण्यात असल्याची माहिती जी असते ती विधिमंडळाला देणं पोलिसांना नियमानुसार बंधनकारक असतं। ती माहिती देण्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे आणि त्याची पोचही विधिमंडळाकडून देण्यात आल्यानंतर आता पोलिसांना अटक करताना कुठलीही कायदेशीर अडचण येणार नाहीये। मात्र दुसरीकडे आता कोर्टामध्ये ज्यावेळी हे प्रकरण चालेल आणि त्यांना शिक्षा ठोठावली जाईल, जर ही शिक्षा 2 वर्षाहून अधिक काळाची असेल तर गणपत गायकवाड यांची आमदारकी रद्द होऊ शकते। त्यामुळे सुरुवातीला अटक आणि त्यानंतर होणारी पुढील कायदेशीर कारवाई याची वेळोवेळी माहिती आहे ती पोलिसांना विधिमंडळाला देणं बंधनकारक असेल आणि त्यामुळेच आता कोर्टात नेमकं हे प्रकरण कधी उभं राहत आहे आणि त्यात गणपत गायकवाड यांना किती शिक्षा सुनावली जाते याकडे सर्वांच्या नजरा असतील। जर ही शिक्षा 2 वर्षाहून अधिक काळाची असेल तर गणपत गायकवाड यांना आमदारकी गमवावी लागू शकते। जगदीश, धन्यवाद चेतन दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।